तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी। आणि अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी याच्यावर पोलीस भरतीमध्ये हमखास प्रश्न विचारले जाते। तर बघा आता प्रश्न केलेला आहे 3/5 अधिक 2/9 बरोबर किती। तर बघा आता आपल्याला याची बेरीज करायची आहे। दोन अपूर्णांक आहेत, 3/5 आहे आणि 2/9 आहे, त्यांची बेरीज करायची आहे। तर बघा पहिल्यांदा ह्या अपूर्णांकाच्या बेरजेचा नियम समजून घ्या। तर बघा काय करायचं आहे, a/b आहे अधिक c/d आहे, a/b अधिक c/d आहे। तर मग याची बेरीज कशी करायची आहे बघा, याचा तिरपा गुणाकार करायचा आहे। पहिल्यांदा तिरपा गुणाकार करून बेरीज करताना काय करायचं आहे, a गुणिला d म्हणजे हा तिरपा असा पद्धतीने तिरपा गुणाकार करायचा आहे। त्याच्यानंतर अधिकचा चिन्ह मांडा, कारण त्या दोघांची बेरीज करायची आहे। त्याच्यानंतर अशा पद्धतीने b गुणिला c करा, b गुणिला c। त्याच्यानंतर मग याला अशा पद्धतीने b गुणिला d करा, म्हणजे काय होईल बघा, a गुणिला d ab अधिक b गुणिला c bc। त्याच्यानंतर b गुणिला d बरोबर bd। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, हाच नियमानुसार हा गणित सोडवायचा आहे। बघा कसं सोडवायचं आहे, काय आहे 3/5 आहे अधिक 2/9 आहे, म्हणजे 3/5 अधिक 2/9 बरोबर 3 गुणिला 9 ह्या पद्धतीने 3 गुणिला 9 अधिक 5 गुणिला 2 त्याच्यानंतर 5 गुणिला 9। तर बघा आता काय करायचं आहे, 9 त्रिक 27 अधिक 5 दुने 10 5 9 45। आता बघा 27 अधिक 10 37 आणि छेद जसाच्या तसा मांडायचा आहे, म्हणजे हा तुमचा उत्तर आलेला आहे 37/45। म्हणजे बघा प्रश्न काय होता आपला, 3/5 अधिक 2/9 बरोबर किती। तर मग याचा उत्तर आलेला आहे 37/45। अशा पद्धतीने करायचं आहे आणि बिलकुल सोपा आहे। बघा आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, काय आहे 1/2 अधिक 3/4 आहे। म्हणजे आपण मागचा प्रश्न तिरपा गुणाकार करून सोडवलेला आहे। आता हा प्रश्न छेद समान करून सोडवायचा आहे। तर छेद समान करून कशा पद्धतीने सोडवायचा आहे बघा, इथे लक्ष द्या। काय करायचं आहे, प्रश्न काय आहे 1/2 आहे अधिक 3/4 आहे। प्रश्न आहे 1/2 अधिक 3/4, याला छेद समान करा। आता हे छेद समान करायचे कशा पद्धतीने करायचे आहे बघा, इकडे लक्ष द्या। 2चा 4 मध्ये भाग जात आहे, 2चा 4 मध्ये भाग जात आहे, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, अर्धा प्रॉब्लेम। बघा आता याला काय करायचं आहे, आता 2 गुणिला 2 केल्यानंतर 4 होणार अधिक 4 गुणिला 1 केल्यानंतर 4 होणार। आता काय करायचं आहे बघा, आता हा जो अपूर्णांक होता त्या अपूर्णांकाच्या छेदाला आपण 2 ने गुणलो, तर अंशाला सुद्धा 2 ने गुणायचं आहे। त्याच्यानंतर ह्या अपूर्णांकाला आपण 1 ने गुणलो, तर अंशाला सुद्धा 1 ने गुणायचं आहे। मग आता काय करायचं आहे, 1 गुणिला 2 2 बेदुने 4 अधिक 3 1 3 आणि 4 1 4। छेद समान झालेले आहे। आता काय करायचं आहे, छेद जसाच्या तसा मांडा आणि अंशाची बेरीज करा। 2/3 2 अधिक 3 बरोबर 5/4। म्हणजेच आता बघा हा जो प्रश्न होता 1/2 अधिक 3/4, याचा उत्तर आलेला आहे 5/4। म्हणजेच काय झालेलं आहे बघा, आपण तिरपा गुणाकार न करता छेदांना समान करून हा सोडलेला आहे। आणि मग अशा पद्धतीने छेदांना समान करायचा आहे आणि प्रश्न सोडवायचा आहे। हा आलेला आहे तुमचा उत्तर। बघा आता नंतरचा प्रश्न आहे 5/12 वजा 8/3 असा केलेला आहे। म्हणजेच आपल्याला ह्या अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे। बघा आता ह्या लेवलचा प्रश्न गडचिरोली पोलीस भरतीला राहते। आता बघा इकडे लक्ष द्या, याला मी तुम्हाला मगाशी तिरप्या गुणाकाराने बेरीज करायला शिकवलो होतो आणि छेद समान करून बेरीज करायला शिकवलो होतो, आणि वजाबाकी सुद्धा त्याच पद्धतीने करायची आहे। फक्त बेरजेच्या जागी बेरीज मांडा आणि वजाबाकीच्या जागी वजाबाकी मांडा। आता बघा काय करायचं आहे, याला छेद समान करा। इकडे लक्ष द्या कशा पद्धतीने छेद समान करायचा आहे। 5/12 आहे वजा 8/3 आहे। आता छेद समान करा, 12 1 12 3 चौक 12 12 1 12 3 चौक 12। आता काय झालेलं आहे, कारण आपल्याला ज्या संख्येने छेदाला गुणलो त्या संख्येने अंशाला सुद्धा गुणायचा आहे। 8 गुणिला 4। आता काय करायचं आहे बघा, 5 1 5 12 1 12, त्याच्यानंतर 8 चौक 32 3 चौक 12
असेल तर करून टाका, नसेल तर बघा आता काय करायचं आहे, 12 12 छेद समान झालेले आहे, छेद जसाच्या तसा मांडा. मग आता बघा 5 - 32 आणि 32 मधून 5 गेले तर -27 म्हणजे 5 मधून 32 जात आहे तर -27 राहणार आहे छेद 12. आता बघा काय करायचं आहे, इकडे लक्ष द्या. -27 आलेला आहे, छेद 12 आलेला आहे, म्हणजे हा अपूर्णांक कसा राहील बघा, इकडे लक्ष द्या. म्हणजे हा अपूर्णांक पूर्णपणे ऋणात्मक राहील. म्हणजे कसा -27/12 अशा पद्धतीने लिहू शकता. याला 27/-12 अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता आणि ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. जर ऑप्शन मध्ये 3 पैकी एक जरी पद्धतीने असेल तर गोंधळायचं कारण नाही, कोणत्याही पद्धतीने तो बरोबरच उत्तर येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नंतरचा टॉपिक आहे अपूर्णांकाचा भागाकार आणि गुणाकार. ज्या पद्धतीने आपण बेरीज आणि वजाबाकी सोडवलेला आहे त्याच पद्धतीने भागाकार आणि गुणाकार सोडवायचा आहे. बघा आता याच्यातला भागाकार सोडवण्यासाठी काय नियम आहे बघा, इकडे लक्ष द्या. 7/16 आहे भागीला 35/36 आहे. आता काय करायचं आहे, नियम समजून घ्या. नियम काय आहे बघा, a/b भागीला c/d असेल, a/b भागीला c/d असेल तर काय करायचं आहे, पहिली स्टेप आहे आपली पहिल्यांदा हा भागाकाराचा जो चिन्ह आहे, भागाकाराचा चिन्ह बदलवायचा आहे आणि गुणाकाराचा चिन्ह द्यायचं आहे. ज्यावेळेस आपण भागाकाराचा चिन्ह बदलवून गुणाकाराचा चिन्ह देतो त्यावेळेस हा दुसरा जो अपूर्णांक राहणार आहे तो दुसरा अपूर्णांक व्यस्त होईल. म्हणजे याला पलटवायचा आहे, याला पलटी मारा, d/c होणार, d/c होणार आणि त्याच्यानंतर मग गुणाकार कसं करायचा आहे, सरळ सरळ गुणाकार करायचा आहे, तिरपा गुणाकार करायची गरज नाही. a गुणिला d आणि b गुणिला c, a गुणिला d आणि b गुणिला c बरोबर ad/bc अशा पद्धतीने करायचं आहे. बघा आता त्याला करा 7/16 भागीला 35/36. आता हा चिन्ह बदलवा, म्हणजे पहिला अपूर्णांक जसाच्या तसा ठेवायचा आहे, पहिला अपूर्णांक जसाच्या तसा ठेवा. त्याच्यानंतर भागाकाराचा ऐवजी गुणाकार करा. आता हा पलटणार, व्यस्त होणार, मग 36/35. आता काय करायचं आहे, इथे गुणाकार असताना, फक्त गुणाकार असताना याला तुम्ही काढू शकता, म्हणजे संक्षिप्त रूप अशा तिरप्या पद्धतीने संक्षिप्त रूप देऊ शकता. 7 1 7 7 5 35 4 1 4 4 चौक 16. आता इकडे लक्ष द्या, काय करायचं आहे, जर अशा पद्धतीने गुणाकार असेल तर पहिल्यांदा काय करायचं आहे, असे तिरपे कटतील का, म्हणजे तिरपा संक्षिप्त रूप होईल का हे बघा. आता काय करायचं आहे बघा, इकडे लक्ष द्या. 7 1 7 7 5 35 4 चौक 16 9 चौक 36 म्हणजे काय उरलेलं आहे 1/4 गुणिला 9/5, 1/4 गुणिला 9/5, 9 1 9 4 5 20 म्हणजे उत्तर आलेलं आहे 9/20. तर आता बघा त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा, इकडे लक्ष द्या. 11/12 भागीला 55/36 गुणिला 15/21 बरोबर किती, म्हणजे मिश्र उदाहरण आहे हा. आता बघा काय करायचं आहे, याला पहिल्यांदा भागाकाराचं चिन्ह आहे, नंतर गुणाकाराचं चिन्ह आहे. तर काय करायचं आहे, मगाशी आपण मागच्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीने सोडवलं त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. 11/12 आता भागाकाराचा चिन्ह पलटवा, म्हणजे भागाकाराऐवजी काय करायचं आहे, गुणाकार लिहायचा आहे, गुणाकार करा. त्याच्यानंतर मग काय करायचं आहे, हा अपूर्णांक पलटणार, मग काय होईल 36/55 होईल गुणिला 15/21 होणार, 15/21. बघा आता भागाकाराचा चिन्ह पलटवल्यानंतर काय झालेलं आहे, 11/12 गुणिला 36/55 गुणिला 15/21. मग आता काय करायचं आहे बघा, याला 11 1 11 11 5 55, 12 1 12 12 3 36, 3 1 3 3 7 21, 5 1 5 5 3 15 म्हणजे काय उरलेलं आहे 1 1 3 आणि 7 म्हणजे 1 गुणिला 1/1 गुणिला 3/7 म्हणजे 3/7 म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे 3/7. 11/12 भागीला 55/36 गुणिला 15/21 चा उत्तर काय आलेला आहे 3/7. अशा पद्धतीने सोडवायचं आहे.